गुळाचा चहा दूध टाकलं की तो फाटतो असं मी ऐकलं होतं, म्हणून मी आज जरा घाबरत घाबरत चहा बनवते, कारण मी पहिल्यांदाच गुळाचा चहा बनवते. दीदी आणि मी आमच्या दोघींसाठी 2 कप पाणी ठेवलं आणि त्याच्यामध्ये ना घाबरत घाबरत थोडीशी चहा पावडर टाकून घेतली. आता त्या दिवशी आणलेला हा सेंद्रिय गुळ आहे डीमार्टमधून, त्याच्यातल्या 2 क्यूब मी याच्यामध्ये टाकून घेतल्या. मला वाटलं एका कपासाठी 1 इनफ राहील आणि दोघींसाठी 2 टाकून घेतल्या. चहा पावडर अगदी थोडीशीच टाकली, कारण याच्यामध्ये दूध सुद्धा थोडंच असतं, म्हणून मग म्हटलं जास्त काळा नको व्हायला. चहा उकळला तेव्हा थोडासा पातळ वाटत होता, थोडा नाही खूपच पातळ वाटत होता, पण असं म्हटलं वेट लॉससाठी असा चांगला राहील. काढल्या मी पिऊन बघितलं अगोदर, पहिल्या घोटाला तर काहीच कळलं नाही, दुसऱ्या वेळेस वाटलं थोडासा फिक्का आहे, पण ठीक आहे, वजन कमी करायचं तर फिक्काच प्यावा लागणार. आणि उन्हाळ्यातलं अगदी फ्रीमधलं स्किन केअर रुटीन तुम्हाला सांगते, खूप सारं पाणी पिऊन स्वतःला डिहायड्रेट ठेवणं आणि दुसरं म्हणजे अशा प्रकारे आईस मसाज देणं, त्याने स्किन खूप ताजी आणि टवटवीत राहते. आणि आता मी चालले होते बाहेर, माझी चप्पल टाकली होती शिवायला, अगदी नवीन चप्पल घेतली तरी पहिल्या तुटलेल्या चप्पलेतला काही जीव निघत नव्हता, म्हणून म्हटलं हिलाही शिवून अधूनमधून वापरूनच घ्यावी. चप्पल घेतली काकांकडून आणि गेली भाजी मार्केटला. आणि इथं नाही एकाच दादांकडे अशी गावरान कोथिंबीर 12 महिने भेटते, त्यांच्याकडून 1 कोथिंबीरीची गडी घेतली आणि परत घरी आले. आणि आज ना आमच्याकडे बनला आहे गुजराती डाळ आणि भात. तर ही गुजराती डाळ ना सगळ्यांना फार जास्त आवडते, म्हणून ही जेव्हा होते ना तेव्हा दुसरं काहीच होत नाही, आम्ही हेच खाऊन घेतो पोटभर. चला पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.